नमस्कार. महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये येत्या 48 तासामध्ये मोठा बदल होऊन मान्सूनपूर्व पावसाचा जोर जो आहे हा वाढणार आहे. अशा पद्धतीचे जे मॉडेल आहेत हे सध्या दाखवत आहेत. तर 48 तासानंतर ना मान्सूनपूर्व पाऊस वाढून महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये पावसाची शक्यता ही वाढणार आहे. याचा अर्थ 31 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता हे जास्त वाढत आहे. तर कोणकोणत्या भागामध्ये कशा पद्धतीचा पाऊस असेल, त्याचबरोबर मान्सून जो आहे महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होईल, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर 48 तासानंतर मान्सूनपूर्व पावसाचा जोर जो आहे वाढणार असून महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याची सुरुवात होण्याची शक्यता ही वाढली आहे. तर राज्यातील हवामानाबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्राच्या मान्सूनपूर्व पावसाच्या हालचालींना वेग येणार असून येण्याची शक्यता हवामानचे जे मॉडेल आहेत, म्हणजे ECMWF असेल किंवा GFS आहेत, हे दाखवत आहेत. सध्या विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे, मान्सूनपूर्व पाऊस, सरी दिसून येत आहेत. त्याचबरोबर पाहू शकता औरंगाबाद, म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती या भागांमध्ये जोरदार अशी जे गारा आहेत, गारपीट ही आज झालेली आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान जे आहे तयार होताना दिसत असून तुरळक पावसाची शक्यतासुद्धा व्यक्त केली जात आहे. तुम्ही जर सॅटेलाईट इमेज पाहिलीत तर या भागामध्ये WD जो आहे या भागामध्ये सक्रिय आहे आणि इथे रेड अलर्टसुद्धा देण्यात आला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर विदर्भामध्ये थोडंसं पावसाळी हवामान तयार होत आहे. पावसाच्या सरी ज्या आहे या दिसून येत आहेत या भागामध्ये. मात्र संपूर्ण महाराष्ट्र जो आहे अद्याप तरी कोरडा आहे. तरीसुद्धा पाहिलं तर पाहू शकता आता यानंतरनं उद्यापासूनच्या दिवसामध्ये 31 तारखेपर्यंत आणि 31 तारखेपासून पुढे जो उष्णतेची लाट आहे ही कमी व्हायला सुरुवात होऊन महाराष्ट्रामधलं तापमानसुद्धा कमी होईल. याचं कारण म्हणजे जर तुम्ही मान्सून पाहिलात तर या भागामध्ये अरबी समुद्रामध्ये मान्सूनचे वारे जे आहेत या भागामधून केरळमध्ये यायला दाखल झाले आहेत. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये इथे जर तुम्ही पाहिलं तर या भागामध्ये जो कमी दाबाचा पट्टा आहे हा पुन्हा एकदा सक्रिय होतोय. या कारणामुळे पाऊस जो आहे हा वाढण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये अजूनही मोठी पावसाची सक्रियता दिसत नाही आहे, कारण सध्या कमी दाबाचा पट्टा आणि वातावरणातील बदलामुळे मान्सूनची पुढील वाटचाल जी आहे ही थोडीशी मंदावलेली आहे. पण आता बंगालच्या उपसागरामध्ये आपण या भागामध्ये पाहतोय हवामान प्रणाली अधिक स्पष्ट होत चालली आहे आणि याचा परिणाम पुढील 48 तासामध्ये महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये दिसून येईल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 31 तारखेपासून पाऊस जो आहे वाढायला सुरुवात होईल. GFS सिस्टीम जे आहे या हवामान मॉडेलनुसार पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण तसेच सांगली, सोलापूर परिसरामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची ही शक्यता आहे आणि ही पावसाची परिस्थिती सर्वत्र नसून स्थानिक स्वरूपाची राहणार आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवर सुद्धा वातावरणातील बदल जाणवू लागतील. 30 आणि 31 तारखेच्या आसपास कोकणांमध्ये ढगाची वाढ होऊन पावसाची सक्रियता वाढू शकते आणि हीच प्रणाली पुढे उत्तर महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. दरम्यान जर पाहिलं तर राज्यातील उष्णतेची लाट आता कमी होण्यास सुरुवात होणार आहे. तापमानामध्ये घट झाल्यानंतरनं प्री मान्सून म्हणजे मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये 31 तारखेनंतर पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान अंदाजामधून दिसून येते. त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि सोलापूर या भागांमध्येही मान्सूनपूर्व हालचाली या आता वाढू शकतात. म्हणजे 48 तासामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान बदलू शकतं. आता हा जो अंदाज आहे 3 जूनचा आहे, म्हणजे जूनमध्ये पाऊस जो आहे चांगल्या पद्धतीचा पाऊस दिसून येतोय. 3 जूनचा जो अंदाज आहे यामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीमध्ये, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. याचा अर्थ 1 जूनपासून 31 मेपासून पुढे 1 जूनपासून पावसाळी हवामान हे वाढत जाऊन नंतर मान्सूनसुद्धा
महाराष्ट्रामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. 29 आणि 30 तारखेला राज्यभर मोठा पाऊस अपेक्षित नसला तरी 31 तारखेनंतर परिस्थिती ही वेगाने बदलू शकते. त्याचबरोबर केरळमध्ये अरबी समुद्रातून येणारे जे मान्सूनचे वारे आहेत हे आता सक्रिय झालेले आहेत. तुम्ही पाहिलं IMDचे जे अधिकृत अपडेट आहे यानुसार 27-28 तारखेपर्यंत मान्सून जो आहे अरबी समुद्रामध्ये थोडासा पुढे सरकलेला आहे या भागामध्ये, आणि हे जे वारे आहेत या भागामधून केरळकडे सरकायला लागले आहेत. त्यामुळे त्या भागामध्ये सध्या पाऊस चालू आहे आणि 29 ते 31 मे दरम्यान केरळामध्ये मान्सून प्रवेशासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आणि जर का सर्व हवामान निकष जर पूर्ण झाले तर 1 जूनपर्यंत केरळ अधिकृत मान्सून जो आहे केरळामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आणि यानंतर पुढील 1 आठवड्यामध्ये म्हणजे 7 ते 8 जूनपर्यंत कोकण मार्गे मुंबईच्या दिशेने सरकण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा अर्थ 4 ते 5 मे पासून पावसाची शक्यता मान्सूनची खूप जास्त वाढणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 31 तारखेपासून मान्सूनपूर्व पाऊस जोरदार त्याचा जो वाढ आहे किंवा त्याची जी कमजोर आत्तापर्यंत होता यामध्ये वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. पुढे कशा पद्धतीने बदल होत आहेत या संदर्भात सुद्धा महत्त्वाच्या अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.